नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. काल परवाची एक घटना ध्यानात आली माझ्या, की दिल्लीमध्ये एक तरुण नावाचा युवक होता. एक 25-26 वर्षाचा असेल, जास्त नाही. त्याला काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी एक ऐकण्यात आलं आहे की 30 ते 40 लोकांनी, किंवा 40 ते जास्तही असू शकतात, 40 ते 50 लोकांनी त्याला मिळून मारलं तर कुणाच्या हातात रॉड, काठी, दांडिया असं काहीतरी होते. पण मारलं तर असं मारलं की त्याची मृत्यू झाली. डायरेक्ट तो मृत्युमुखी गेला. तर तो मृत्युमुखी गेला, त्याला मारण्याचा विषय असा होता, बरं काय असेल, काहीतरी दंगा झाला असेल, हिंदू मुस्लिम झाला असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर तसं काही झालेलं नाही. झालेलं एकच गोष्ट आहे की होळीचा आपला सण चालू होता. त्याच्या पुतण्याने का पुतणीने किंवा असं काहीतरी आहे, त्याच्या पुतण्याने काहीतरी रंगाचा गुब्बारा खाली त्याच्या घरातल्या कोणत्या तरी सदस्यावर फेकला, आणि त्याचे काहीतरी थेंब जे आहेत, ज्याला आपण शितोडे पण म्हणतो, थेंब, ते काही थेंब जाऊन त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मुस्लिम घरातल्या काही कोणत्या तरी किंवा रोडवरून जाणाऱ्या स्त्रीच्या अंगावर पडले. आता त्या एका गोष्टीवरून त्या मुस्लिम स्त्रीने तिच्या समाजातल्या लोकांना, घरच्यांना एकत्र केलं आणि सांगितलं की माझ्यावर रंग उडवला. सगळा समाज त्यांचा एकत्र झाला, त्यांचं घर तिथले पूर्ण माणसं एकत्र झाले, आणि त्यांच्या घरासमोर किंवा त्यांच्या जे काही असेल त्यांच्यावरती धावून गेले. तेव्हा तो तरुण नावाचा जो पुरुष होता, जो की तिचा काका असेल, तरुण तिचा काका, तो तिथं गेला. तिथं गेल्यानंतर त्याला सगळ्या मुस्लिम समाजातल्या बांधवांनी रॉड आणि काठ्यांनी मारलं. असं मारलं की तो मरूनच गेला. का? एवढी कट्टरता जर तुमच्यात आहे, एवढी अमानुषता जर तुमच्यात आहे, तर तुम्ही हिंदू सणांच्या वेळी घराच्या बाहेर निघू नका निघू. कारण हिंदू समाजानेच ठेका घेतलेला नाही आहे ईदच्या दिवशी ईद मुबारक म्हणायचा आणि शीरखुर्मा खायचा आणि भाईचाराने पोहायचा. आणि मी स्पेशली सांगत आहे, माझं त्या मुस्लिम बांधवांना हे म्हणणं नाही आहे जे त्या कृत्याच्या विरोधात बोलत आहेत, कारण मी असे लोकंसुद्धा पाहिले मुस्लिम जे त्याच्या विरोधात बोलतात. काही लोक आहेत, त्यांनी मनावर घेऊ नका. हा त्यांच्यासाठी स्पेशली संदेश नाही आहे. संदेश त्यांसाठी आहे जे अजूनसुद्धा खूप कट्टर आहेत, खूप म्हणजे त्यांच्या याला काही गोष्टींना धरून खूपच चालतात. आपला देश शरिया कानूनुसार चालणारा नाही, आपला देश संविधानानुसार चालणारा देश आहे. जर का संविधानानुसार चालणारा देश आहे, तर प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या सणांमध्ये आणि उत्सवांमध्ये जल्लोष करायचा किंवा मग एक त्याचं सादरीकरण करण्याचा अधिकार आहे. आम्ही तर कधी नाही म्हटलं की आता आमचे पण असे खूप लोक आहेत की ते शीरखुर्मा खायला जातात. मग तुम्ही का ॲडजस्टमेंट करू शकत नाही? का नाही करू शकत तुम्ही? तर इराणचं झालं तेव्हा मी ऐकून घेतलं. तुम्ही तुमच्या नियमांमध्ये एवढे कट्टर आहेत का की तुम्ही देशाच्या पुढे जाता? ते आमची कमतरता आहे की आमचेच काही लोकांना आमचंच जीवावर येते बोलताना, आमच्याच काही लोकांना आमचाच धर्म, आमचंच अध्यात्म, आमचे वेद, आमचे पाठ, आमची गीता, आमचं रामायण, आमचे संत लोक, आमचे कवी लोक, आमचे महाराज माहिती नाही आहेत. आणि त्यामुळेच आम्ही अशा भ्रमिष्ट करणाऱ्या लोकांच्या धर्माच्या जाळ्यात आमचे लोक अडकतात. असो, तो आजचा विषय नाही आहे. बट मग जर का तुम्ही एवढेच कट्टर आहेत ना, हिंदू सणांना घराच्या बाहेर निघूच नका निघू, बिलकुल नका निघू. आणि हिंदूंना पण एक सांगणं आहे, जर तुम्ही खरंच कट्टर आहेत ना, तुम्ही तर नाही आहेत कट्टर. अरे कधी तर कट्टर बना माया बापांनो.
कुठपर्यंत सेक्युलर राशान. चांगल्यासोबत चांगले राहा, माझं असं नाही म्हणणं की सगळ्यांसोबत तसे वागा, पण कुठपर्यंत तरी स्वतःचं स्टँड घ्या. कुठेतरी म्हणा की मावशीपेक्षा आई श्रेष्ठ आहे. समजलं असेल तर समजा, नाही तर जाऊ द्या. आपण आपल्या आईला पहिले महत्त्व द्या, नंतर शेजारचीला द्या. आपली आई आई आहे, ठीक आहे, बाप बाप आहे, नंतर काका चुलते बापाला महत्त्व द्या. पहिले स्वतःचा धर्म समजा, नंतर आपल्या धर्माची तुलना दुसऱ्याच्या धर्मासोबत करा. तुलना तेव्हा होते जेव्हा दोन्ही गोष्टींमधला फरक तुम्हाला डिफरन्स समजतो. पहिले स्वतःच्या धर्माला जाणून घ्या, मग पुढे पाऊल उचला, ठीक आहे. तर त्या तरुणची जर का आज एवढी मोठी हत्या झालेली आहे, त्याला कारणीभूत काय? खरं सांगतो, सगळ्याच मुस्लिमांना म्हणणं नाही, मनात राहून एकच प्रश्न उठतो, जे चांगले मुस्लिम आहेत त्यांच्यासाठी नाही, क्वचित असतील 100पैकी मला तरी वाटतं 1% चांगला मुस्लिम असेल. 1% 100, 99% जे आहेत कट्टरवादी, त्यांचं काय करायचं भाऊ? त्यांचं काय करायचं विषय आहे. केव्हाही पहा, 99% मुस्लिम हे देशाच्या विरोधात असतात, इतर देशांसोबत त्यांचे मतं जोडतात. मग ते पाकिस्तानला खुला सपोर्ट करायची कोणी हिंमत करत नाही, ती गोष्ट वेगळी. तर माहिती मग त्यांचं इथं राहणं मुश्किल होईल. पाकिस्तानला सपोर्ट केला म्हणजे इराणला सपोर्ट केला, ठीक आहे. सौदीला आपल्या ॲक्टर्स लोकांमध्ये काही खान लोक आहेत की तिकडची खूप सपोर्टर आहेत. म्हणजे आहेत काही की ते शेवटी धर्माकडून बोलतात, देशाचं काही घेणं देणं नाही. काही मुस्लिम म्हणतोय, अजूनसुद्धा नीट आहे का, कट्टरवादी काही मुस्लिम जे खरे भारतीय आहेत ना, ते देशभक्ती कधी सोडणार नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम खरे मुस्लिम. आम्ही मानतोय अशा मुस्लिमांना, मानतोय मी, आहेत आमचे आदर्श आहेत ते मुस्लिम आहेत का नाही आहेत? आमचे आदर्श आहेत असे मुस्लिम. तर विचार करा या गोष्टींवर, आणि विचार कोणी करा? फक्त हिंदू समाजाने नको करा. मुस्लिम बांधव जे स्वतःला खरंच चांगलं समजतात किंवा देशासाठी त्यांचे चांगले विचार आहेत, त्यांनीसुद्धा चांगला विचार करा. कमेंटमध्ये काहीतरी सांगा. सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, इनविन आहेत कितीच माझे सबस्क्रायबर, मी तोंडावर बोलतो. चला विचार करा. तुम्ही जे चांगले मुस्लिम आहेत, तुमच्या समाजाला चांगल्या मुस्लिमांनी चांगल्या प्रकारे तुमच्या पुढच्या पिढीला घडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या समाजाला तुम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा, चांगले विचार देण्याचा प्रयत्न करा. आणि हिंदू समाज स्वतःच्या धर्माच्या गोष्टींवर भर द्या, नॉलेज घ्या. आणि आपल्या पोरी, आपला समाज, आपलं घर कोणत्या डायरेक्शनला चाललं आहे, कोणत्या माणसासोबत आपल्या पोरी फिरत आहेत, आपल्या धर्माचं नॉलेज द्या पुढच्या पिढ्यांना. तर आपण टिकू, नाहीतर असेच तरुणसारखे फुकू. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.